ठाणे पडद्यावर बघा। ठाणे शिवसेना आतापर्यंत सगळ्यात पुढे 29 जागा, भाजप 4 जागा, रिपाईला अजून एकही जागा नाहीये। 2 नंबरला आहे राष्ट्रवादी, 3 नंबरला आहे 13 जागा घेऊन काँग्रेस। मनसेला 10 जागा मिळालेल्या आहेत, मनसेला 10 जागा मिळालेल्या आहेत। बघा आता महायुती आणि आघाडी यांच्यामध्ये कशी परिस्थिती आहे ठाण्यामध्ये, महायुती आणि आघाडी बघा पडद्यावर। 10 जागा मनसे आणि 7 इतर। ठाण्यामध्ये कोण सत्तेच्या जवळ जाईल हे इथे दिसतंय। आता महायुती स्पर्धेमध्ये पुढे आहे। आता बघा जर ही शर्यत मानली तर काय होईल हे आम्ही तुम्हाला पडद्यावर दाखवतोय, बघा जरा। महायुती आणि आघाडीतली शर्यत आहे, बघा ठाण्यात काय आहे। अगदी काठोकाठ ज्याला म्हणतात अटीतटीची झुंज आहे बघा। आता आपण चर्चा करणार आहोत या परिस्थितीविषयी। आपल्या सोबत आहेत प्रताप सरनाईक, आपल्या सोबत आहेत आशिष शेलार, महादेव शेलार आणि मिलिंद बल्लाळ। प्रताप सरनाईक, तुमची स्कूटर पुढे जाते, काय म्हणाल? स्कूटर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं 63 ते 72च्या दरम्यान आम्ही पोहोचणार। इतर मध्ये जे 7 जागा आहेत म्हणजे 37 आमच्या आहेत आणि इतर मध्ये ज्या 7 जागा आहेत त्या 7 जागांपैकी बहुतांश जे नगरसेवक आता निवडून आलेले आहेत त्यांचं समर्थन शिवसेना भाजपला राहणार आहे आणि त्यामुळे सत्ता तर आमची येणार ह्यात काही वादच नाही। परंतु एक गोष्ट 100% की ज्या पद्धतीनं मनसेनं त्यांचं परंतु एक गोष्ट नक्की की आम्हाला ज्या पद्धतीनं एक बातमी आली, 1 मिनिट थांबा। पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल पराभूत झालेले आहेत। पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल पराभूत झालेले आहेत। अत्यंत धक्कादायक बातमी, त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती, पराभूत झालेले आहेत पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल। प्रताप सरनाईक, त्यामुळे एक आम्ही अभिमानानं सांगतो की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षातली कामं लोकांसमोर नेली त्यात आम्ही सक्सेस झालो आणि त्या पद्धतीने लोकांनी आम्हाला कौल दिलेला आहे। आता जरी 37 जागा दिसत असतील तरी काही अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये आम्ही हा आकडा जो मॅजिक फिगर जी 65-66चा जो आकडा आहे तो आकडा आम्ही 100% गाठू। पुण्याच्या महापौरांची एक मोठी परंपरा आहे, म्हणजे राज्याच्या वैचारिक, देशाच्या वैचारिक सामाजिक घटनांमध्ये सहभाग असलेले महापौर अशी परंपरा असायची। अंकुश काकडे धक्कादायक निकाल राष्ट्रवादीसाठी पुण्याकरता 3 उमेदवार, स्थायी समितीचे अध्यक्ष खुद्द महापौर पराभूत झालेत, काय तुम्ही प्रतिक्रिया द्याल? कुठं चुकलं राष्ट्रवादीचं? नाही, निश्चितच हे दोन्ही पराभव राष्ट्रवादीला धक्कादायक आहेत। त्यांचे पराभव होतील असं मला वाटलं नव्हतं। विशेषतः अनंत दीक्षितांनी सांगितलं ते खरं आहे की निलेश निकम सारखा एक 4 टर्मचा नगरसेवक, ज्यापूर्वी 2 टर्म त्याचे वडील त्या ठिकाणी काम करत होते, निलेश निकमनी देखील स्थायी समितीचे अध्यक्ष या नात्याने, सभागृह या नात्याने त्या परिसराचा अतिशय चांगल्या प्रकारचा विकास केला होता। एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्याची महानगरपालिकेत प्रतिमा होती आणि विशेषतः म्हणजे त्याच्या मतदारसंघातील जनतेशी त्याचा अतिशय दांडगा जनसंपर्क होता।